उद्या अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने संध्याकाळी 4 वाजता श्री दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक श्री उमांग मलज रथातून निघेल। या रथाची सजावट अंतिम टप्प्यात आली असून रथ कसा दिसतो ते पाहूयात। उद्या अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने पुण्यामधील सार्वजनिक गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे आणि पुण्यामधील विसर्जन मिरवणूक ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशवासीय पुण्यामधील मिरवणुकीकडे लक्ष देऊन असतात, कारण या ठिकाणी विविध आकर्षक असे रथ देखावे देखील आपल्याला पाहायला मिळत असतात। आकर्षक अशी सजावट करण्यात येते, परंतु पुण्यामधील अत्यंत महत्त्वाचं असलेलं ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई ह्या गणपती बाप्पाचं मंदिर आणि ह्या गणपती बाप्पाची जी विसर्जन मिरवणूक आहे ती विसर्जन मिरवणूक ज्या रथामधून निघणार आहे त्या विसर्जन मिरवणुकीच्या रथाचे इथे आपण आता आहोत। आपण आता पाहतोय हा रथ जो आहे तो श्री उमांगल मजल हा जो रथ आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा ट्रस्ट पुणे यांच्या वतीने हा रथ या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। आकर्षक विद्युत रोषणाई देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ह्याच रथामधून आरूढून उद्या गणपती बाप्पा हे विसर्जनासाठी मार्गस्थ होणार। एकूणच ह्या रथाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया। काय सांगशील दादा, हा जो रथ आहे वेगवेगळी परंपरा आहे आणि यंदा देखावा देखील एक आकर्षक असा साकारण्यात आला होता आणि हा रथ काय ह्याच्याबद्दल सांग। जय गणेश। यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने 10 दिवसाच्या सजावटीमध्ये जो जटोली शिव मंदिर हिमाचल प्रदेश येथील जो देखावा साकारला होता त्याचा संदर्भ घेऊन आपण विसर्जनामध्ये देखील त्याच पद्धतीची सजावट केली गेलेली आहे। त्याच्यामध्ये ज्या वेळेला गंगा भगवान शंकरांनी आपल्या जटेमध्ये ज्या वेळेला घेत होतं तर त्याच्यामध्ये मुद्गल पुराणात त्याचा उल्लेख आढळला होता आणि त्याच्यामध्ये ह्या पृथ्वी तलावरची सर्वोच्च गोष्ट कुठली असेल तर त्याचा स्तोत्र म्हणजे गणेश हृदय स्तोत्र हे भगवान शंकरांनी गंगेला सांगितलं आणि त्या स्तोत्राच्या अर्थामध्ये जी गणपती बाप्पाची 21 नावं आली ती 21 प्रतिकात्मक स्वरूपात आपण वरच्या बाजूला जे कळस घेतले आहेत 21 ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। खालच्या बाजूला तुम्ही नंदींचा आकार पाहिला असेल तर ते 21 नंदी आपण संपूर्ण बीम वरती घेतलेले आहेत। त्या 2 नंदींच्या मध्ये छान असे आकर्षक क्रिस्टलची झुमरं आपण लावलेली आहेत। खालच्या बाजूला छान भारदस्त 8 खांबांवरती जे भगवान शंकरांची बेलाची पानं असतील किंवा छान फुलांचे अलंकारिक आकार असतील त्याला अनुसरून आपण संपूर्ण आखीव रेखीव असं त्याच्यावरती डिझाईन ही त्या खांबांवरती घेतलेली आहे। मध्यभागी बाप्पा जिथं बसणार आहे तो सबंध 6 फूट बाय 6 फुटाचा डॅडो तो डिझाईन मध्ये आपण संपूर्ण तयार केला। वरच्या बाजूला तुम्ही गोल घुमट डोम पाहू शकता। वरती जात असताना जो 4 बाजू असलेला 4 मजली कळस आहे त्याच्यावरती ती सगळी 21 कळसं बसलेली आहेत। त्याच्यावरती तुम्ही छान नाग पाहू शकता आणि त्या नागांच्या डोक्यावरती जो भला मोठा डोम तुम्हाला दिसतो तो रुद्राक्षाच्या आकारामध्ये आपण तयार केला आणि त्याच्यावरती समोरची भगवान शंकरांची मूर्ती आपण त्याच्यावरती ठेवणार आहोत आणि वरती गंगेचा देखील चेहरा आहे आणि 2 बाजूला 2 त्रिशूळ आणि डमरू हे आपल्याला पाहायला मिळते। उद्या बाप्पांची मिरवणूक किती वाजता मार्गस्थ होणार आहे, काय पूर्ण मार्ग असणार? येस, नेहमीच मंडळाने यंदा देखील परंपरेप्रमाणे छान आकर्षक अशी सजावट विद्युत रोषणाई केलेली आहे। नेहमीप्रमाणे जो निर्णय आहे त्याचा 4 वाजता, त्यामुळे आपण जी रंगसंगती घेतलेली आहे संपूर्ण रथावरती ती दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला छान आकर्षक दिसेल। भाविकांना हा रथ आणि त्याच्यावरची कलाकृती नक्की आवडेल आणि बाप्पाचं विलोभनीय रूप उद्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये बघताना नक्की पाहायला मिळेल। नक्कीच जसं की आपण पाहिलेलं आहे बाप्पाचं विलोभनीय रूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि उद्या भक्तिमय वातावरणामध्ये गणपती बाप्पाला या ठिकाणी निरोप दिला जाणार आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या ह्याच गजरामध्ये संपूर्ण देशवासीय महाराष्ट्रवासीय पुणेकर आपल्या लाडक्या बाप्पाला उद्या निरोप देणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम सह मी सिद्धेश, न्यूज अनकट पुणे।